नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय शेटे, सहाय्यक शिक्षक, हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज वडूज, आपणाला नवीन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील मराठी पाठ्यपुस्तक युवक भारती या युवक भारती पुस्तकातील 5वा विभाग जो आहे तो लेखन व व्याकरण व लेखन या पाठामध्ये आपण पहिला जो पाठ आहे तो म्हणजे वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा पाहणार आहोत। यामध्ये सुरुवातीला वाक्यांचे जे प्रकार आहेत ते आपल्या समोर मी विशद करणार आहे। प्रामुख्याने वाक्यांच्या प्रकारामध्ये अनेक प्रकारची वाक्ये ही तयार होत असतात। व्यक्ती बोलताना अनेक प्रकारची वाक्ये ही बोलत असतो। साहजिकच त्याप्रमाणे तो वाक्यांचं लेखनही करत असतो। त्यामुळं असे अनेक प्रकारची जी वाक्य तयार होतात त्या वाक्यांचे प्रकार आज मी आपणासमोर विशद करणार आहे। प्रामुख्याने मराठी व्याकरण म्हटलं की विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड वाटतं, परंतु व्याकरणाच्या भक्कम पायावरच मराठी भाषेची इमारत ही उभी राहिलेली आहे। त्यामुळे व्याकरण जितकं चांगलं तितकं भाषेचं सादरीकरण सुद्धा चांगलं होताना दिसतं। त्यामुळं या पाठातील वाक्य प्रकार आपण पाहत आहोत। प्रामुख्याने आपण बोलताना अनेक प्रकारची वाक्य ही वापरत असतो आणि अनेक प्रकारचे आशय या वाक्यातून सांगत असतो। उदाहरणार्थ एक वाक्य आपण घेऊ की काल खूप पाऊस पडला। असं वाक्य बोलल्यानंतर आपल्याला निश्चितच काल भरपूर पाऊस पडला याची जाणीव होताना दिसते आणि म्हणूनच हेच वाक्य आपण अनेक प्रकारे सुद्धा बोलू शकतो। उदाहरणार्थ पहा, काल पाऊस फार पडला असं विधानार्थी वाक्य आपण बोलू शकतो। त्याचबरोबर काल काही पाऊस कमी पडला नाही असं दुसऱ्या प्रकारेही विधानार्थी वाक्य आपण बोलू शकतो। तसंच काल काय कमी पाऊस पडला का असं प्रश्नार्थी सुद्धा वाक्य आपण बोलू शकतो। म्हणजे का, कधी, कसे, कोठे, केव्हा, कोण असे 6 ककार जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा प्रश्नार्थी वाक्य होताना दिसतं। त्याचबरोबर किती अफाट पाऊस पडला काल असं उद्गारार्थी वाक्य सुद्धा होताना दिसतं। मग आता पहा, आपण पाहतोय की या प्रकारची वाक्य ऐकल्यानंतर निश्चितच आपल्याला अनेक प्रकारची वाक्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी कशा पद्धतीने होतात हे समजून येतं। आता पहा, वाक्याचे जे प्रकार आपण पाहतोय यामध्ये काही वाक्य ही आशय आणि भावार्थावरून तयार होताना दिसतात, तर काही वाक्य ही क्रियापदाच्या रूपावरून तयार होताना दिसतात। मग आता पहा, आशय आणि भावार्थावरून कोणकोणती वाक्य तयार होतात, तर यामध्ये पहिलं जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य, दुसरं जे वाक्य आहे ते प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरं जे वाक्य आहे ते उद्गारार्थी वाक्य। आता पहा, तसंच क्रियापदाच्या रूपावरून जी वाक्य तयार होतात त्याच्यामध्ये पहिलं वाक्य कोणतं तयार होतं, तर स्वार्थी वाक्य, दुसरं कोणतं होतं, आज्ञार्थी वाक्य, तिसरं कोणतं होतं, विद्यार्थी वाक्य आणि चौथं कुठलं होतं,
संकेतार्थी वाक्य. म्हणजे साहजिकच वाक्याचे दोन प्रमुख प्रकार आपल्याला दिसून येतात. आता आपण पहिलं आशय आणि भावार्थावरून तयार होणार जे विधानार्थी वाक्य आहे ते पाहू. आता विधानार्थी वाक्य कशाला म्हणायचं? ज्या वाक्यात विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. की एखादी गोष्ट बोललेली असते, विधान केलेलं असतं, म्हणून त्याला आपण विधानार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे असं एक वाक्य केलेलं आहे. यावरून आपल्याला समजतं की सचिन तेंडुलकर हा चांगला फलंदाज आहे. तसंच दुसरं जे वाक्य आहे ते विटी दांडूचा खेळ हल्ली फार कोणी खेळत नाही. म्हणजे काय? तर आज अनेक इतर नवीन खेळ आलेले असल्यामुळं जुना जो विटी दांडूचा खेळ आहे हा आज कोणीही खेळत नाही. यावरून आपल्याला या वाक्यामध्ये विधान केलेलं दिसतं आणि मग आपल्याला विधानार्थी वाक्य हे समजून येतं. तर त्याही पुढे आपण जर जायचं म्हणलं तर पुढचा जो वाक्याचा प्रकार तयार होतो आशयावरून व अर्थावरून तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य कुठल्या वाक्याला म्हणायचं? तर ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, वाक्यामध्ये का, कधी, कसे, केव्हा, कोठे, कोण असे हे 6 ककार आले असता प्रश्नार्थी वाक्य होताना दिसते. उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर कसं होईल वाक्य? तू बाहेर केव्हा जाणार आहेस? आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे आपण इथं प्रश्न विचारतोय की तू बाहेर केव्हा जाणार आहेस. तसंच दुसरं वाक्य आहे, तो परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही? म्हणजे इथंही आपण प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे आपल्याला आशयावरून दुसरं प्रश्नार्थी वाक्य तयार होताना दिसतं. तर तिसरं जे वाक्य आहे ते उद्गारार्थी वाक्य. या उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण काय करतो? या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेले असतात. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. की ज्या वाक्यामध्ये मनातील भावभावना उत्कटपणे व्यक्त केलेल्या असतात त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, किती छान आहे फूल, किती छान आहे हे फूल असं आपण जेव्हा बोलतो तेव्हा शेवटी उद्गार चिन्ह येत. म्हणजे निश्चितच उद्गार आपण करतोय म्हणून त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. तसेच किती सुंदर आहे ही बाग असं आपण म्हणतो, इथंही शेवटी उद्गार चिन्ह येत. म्हणजे ज्या वाक्यातून आपण मनातली भावभावना व्यक्त करतोय त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. हे पाहून घ्या तुम्ही. यानंतर आपण पुढचा जो वाक्याचे प्रकार पाहणार आहे ते म्हणजे क्रियापदाच्या स्वरूपावरून कोणकोणते वाक्याचे प्रकार तयार होतात हे पण आपल्याला या तक्त्यामधून दिसून येत आहे. उदाहरणार्थ पहा, क्रियापदाच्या स्वरूपावरून कोणतं कोणतं वाक्य तयार होतंय? तर यामध्ये पहिलं जे वाक्य आहे ते स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्याची व्याख्या काय आहे? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असतो तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, मुले शाळेत गेली. दुसरं उदाहरण आहे, खेळाडू मैदानावर सराव करतात. म्हणजे एक जे पहिलं वाक्य आहे ते भूतकाळामध्ये की मुले शाळेत गेली, आणि दुसरं जे आहे खेळाडू मैदानावर सराव करतात म्हणजे हे वर्तमानातलं वाक्य आहे. म्हणजे निश्चितच ही दोन वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला स्वार्थी वाक्य हे समजून येतं. दुसरं जे वाक्य आहे ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य कुठलं आहे? आज्ञार्थी वाक्याची व्याख्या काय आहे? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा
आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होतो, तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता याची उदाहरणं आपल्याला कशी घेता येतील, तर ती पण आपल्यापाशी आहे. उदाहरणार्थ पहा, हे आज्ञार्थी वाक्य आहे. तर या आज्ञार्थी वाक्यामध्ये उदाहरणं जर घ्यायची म्हणली तर कोणती कोणती घेता येतील, तर पहिलं एक उदाहरण आहे पहा. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं, एखाद्या विद्यार्थ्याला म्हणलं, तू खिडकी लावून घे, ती खिडकी लावून घे. इथं काय झालं, तर मी तुम्हाला आज्ञा दिली. म्हणजे साहजिकच आज्ञार्थी वाक्यामध्ये मी तुम्हाला आज्ञा दिली हे समजून येतं. दुसरं उदाहरण घेऊ आपण. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. इथं मी तुम्हाला काय केलं, तर आशीर्वाद दिला. याच्यावरून सुद्धा आज्ञार्थी वाक्य आपल्याला समजून येतं. तिसरं उदाहरण आपण घेऊ. देवा मला सुबुद्धी दे. या वाक्यामध्ये आपण काय केलं, तर प्रार्थना केली. त्यामुळं साहजिकच आपल्याला आज्ञार्थी वाक्य ते समजून येतं. चौथं उदाहरण पाहू. कृपया मला तुझे पुस्तक दे असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपण विनंती केलेली आहे. आणि साहजिकच विनंती केल्यामुळं इथं सुद्धा आज्ञार्थी वाक्य होताना दिसतं. तसंच पाचवं उदाहरण आपण घेऊ. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला उपदेश केलेला आहे. त्यामुळे साहजिकच इथं सुद्धा आपल्याला आज्ञार्थी वाक्य दिसून येतं. सहावं वाक्य आपण पाहू. हिते चप्पल ठेवू नये. इथं काय केलेले आहे, मी तुम्हाला सूचना केलेली आहे. म्हणजे साहजिकच या 6 वाक्यांमधून आपल्याला असं समजतंय की आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या माध्यमातून आपण आज्ञार्थी वाक्य बोलत असतो. आता पुढचा जो वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी वाक्य. आता विद्यार्थी वाक्य म्हणजे काय, तर काही गोष्टी आपण त्यातून पार पाडत असतो. उदाहरणार्थ पहिलं जर वाक्य घ्यायचं म्हणलं, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. याच्यामध्ये काय आहे, यात महत्वाचं गोष्ट तर कर्तव्य. आपलं कर्तव्य काय आहे, तर परिसर स्वच्छ ठेवणे. दुसरं वाक्य पाहू. आज बहुतेक पाऊस पडेल. याच्यामध्ये काय आहे, शक्यता आहे. तिसरं वाक्य. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. म्हणजे इथं काय आहे, योग्यता दिसून येते. तसं चौथं आपण वाक्य पहा. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. याच्यामध्ये काय व्यक्त केली आहे, तर इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणजे साहजिकच आपल्याला असं समजतंय की या वाक्यातून आपल्याला विद्यार्थी वाक्य समजून येते. आता विद्यार्थी वाक्याची व्याख्या काय आहे, की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. आता पहा, हे पाहताना आपल्या लक्षात येते. आता चौथा जो वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. आता पहा, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ काय, पाऊस पडला असता तर हवेत गारवा निर्माण झाला असता. म्हणजे इथं काय झालं, जर आणि तर ही गोष्ट आली. दुसरं वाक्य पाहू. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल. इथं सुद्धा जर तर आहे. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जर तर त्याचबरोबर अमुक तमुक अशी अट किंवा संकेत व्यक्त होत असतील अशा वाक्याला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण वाक्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. यामध्ये आशय व भावार्थावरून निघणारी वाक्ये
त्याचबरोबर क्रियापदाच्या रूपावरून निघणारी वाक्ये ही तर आपल्याला आपण पाहिलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या विवेचनावरून आपल्याला लक्षात येतं की व्यक्ती बोलताना अनेक प्रकारची वाक्ये वापरते। त्यामध्ये काही विधानार्थी असतात, प्रश्नार्थी असतात, उद्गारार्थी असतात आणि मग साहजिकच त्याच्यामध्ये इतर सुद्धा त्याचे उपप्रकार पडतात। आणि मग आपल्या असं लक्षात येतं की वाक्य कोणकोणत्या प्रकारची तयार होतात हे आपण अतिशय चांगल्या प्रकारे या पाठातून आत्ता आपण अभ्यासलेलं आहे। तेव्हा निश्चितच या व्हिडिओचा अभ्यास करून तुम्ही व्यवस्थितपणे या पाठाचा अभ्यास करा। अभ्यास केल्यानंतर पाठ एकदा वाचा, दोनदा वाचा, त्यानंतर एकमेकांना वाचायला द्या। त्यात जे अवघड वाटतील मुद्दे ते टिपून काढा आणि पुन्हा शिक्षकांना त्याच्यातील शंका निरसन व्हावी या दृष्टीने तुम्ही ते अवघड मुद्दे विचारा। तुमच्या प्रश्नांचं, शंकांचं निरसन करून घ्या, एवढीच आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला या ऑनलाईन अभ्यासासाठी, ऑनलाईन शिक्षणासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।